तर नमस्कार मित्रांनो, आबोलीच्या आजच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये विरोधी वकील हे आबोलीला बोलत असतात की आबोली, तू दीपशिकेला भेटून तू ही केस सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि याचे पुरावे देखील आमच्याकडे आहे. तू दीपशिकेला काल भेटलीस आणि तू तिला लाच देऊन हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला आहेस. मात्र खोटे आरोप आबोलीवरती लागताच आबोली म्हणते की मी असं काही देखील केलेलं नाही. माझ्यावरती या प्रकारचे खोटे आरोप तुम्ही लावत आहेत आणि हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. अशा पद्धतीची विवेचना आबोली ही वकिलाकडे करत असते. त्यावेळेस हे सगळं काही आबोलीवर होणारे आरोप प्रत्यारोप शिवानीला सहन होत नाहीत आणि शिवानी शांतपणे सर्व बघत असते आणि एकदम शिवानी जोरात ओरडते आणि म्हणते की आबोली, आता सर्व विषय शांत कर आणि मी माझा गुन्हा मान्य करते. ते वाघ मीच आहे असं म्हणता क्षणी संपूर्ण कोर्ट एकदम शांत होऊन जातं. आबोली पण खूप टेन्शनमध्ये येते आणि जज साहेब देखील शिवानीकडे बघत असते. त्यावेळेस शिवानी म्हणते की हो, हे सगळं खरं आहे की मीच वाघाचा नकाबपोश करून मी हे संपूर्ण खून केलेले आहेत. या असं बोलल्यानंतर आबोलीला खूप मोठा धक्का बसतो आणि आबोली मनातली मनात विचार करू लागते की मी जिच्यासाठी एवढे प्रयत्न केले शेवटी सर्व निरर्थक ठरले. तर मित्रांनो, शिवानीनं गुन्हा मान्य